हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी तुम्हाला ना एका ताईने आपल्याला कमेंट केली होती, त्याच्यावरती मी एक गंमत सांगणार आहे तुम्हाला. एक 7-8-10 दिवसापूर्वी एका ताईने अशी कमेंट केली होती, की तुम्हाला माहिती आहे का, प्रतिमा दीदी खूप मारते प्रिन्सला. प्रतीक्षा दीदीचा 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यात, आणि खूप जोरात मारते. अशी अशी कमेंट केली होती बरं का. आता प्रिन्स पाहिजे होता ऍक्च्युली, कारण आता प्रिन्स तर गेलाय स्कूलला. पण तो असताना त्याने तुम्हाला बरोबर सांगितलं असतं. मी खरंच खूप मारते प्रिन्सला. पण का बरं मारते? कशामुळं मारते? सगळ्या गोष्टी कुठली आहे सगळ्याच मी त्याच्यावरती ना, त्या कमेंटवरती खाली रिप्लाय पण केला, की ठीक आहे ना, मी मारते तर मी त्याची आईच आहे. मी मारू नाही शकत का? असं थोडी आहे की मी मारते. आमच्या दोघांचा बॉन्ड खूप छान आहे. तसं काही प्रॉब्लेमच नाही. मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये सांगितले, मी त्याला कितीही मारलं आणि घरामध्ये किती पण लोकं असेल ना, तर मी मारलंय म्हणून तो कोणाकडे तरी जाऊन बसलाय असं कधीच झालेलं नाहीये. मी मारते ना, तरी तो माझ्याकडेच येऊन बसतो. कधी नेहाने मारला, आम्ही सगळे मारतो त्याला. तो चुकला ना, आम्ही सगळे मारतो त्याला, असं काही नाहीये. पण काहीतरी चूक असेल तर बिना कामाचं, काही रोज-रोज नाही मारत. चूक असेल तर तेव्हाच मारतो. आणि म्हणजे त्याचं पण एक संस्कार लावायचे एक वेळ असते. किंवा आपण काय म्हणतो ना, सगळ्या गोष्टी मोठं होऊन मारल्याच्या नंतर काय फायदा? आता आम्ही त्याला प्रेमाने पण सांगतो. अगदीच तो ऐकत नसेल, लास्ट मोमेंटला असेल ना, तरच मी त्याला मारते. अशी रोज-रोज उठते आणि रोज-रोज मारते असं नाहीये अजिबात. आणि प्रतीक्षा नाही जास्त मारत, पण नेहा आणि मी तरी मारते. नाही ऐकलं ना, तर मग मारायलाच लागतं. आणि प्रत्येक गोष्टीची डिसिप्लिन असतात, सगळ्या गोष्टी असतात. त्या जर आता नाही लावल्या ना, तर त्या कधीच लागत नाही लहान मुलांना. एकदा मार खातात, पण ते लक्षात ठेवतात, की नाही बाबा मम्माने हे सांगितलं होतं, असं सांगितलं होतं, असं बोलायचं नाही, ह्या व्यक्तीला तसं बोलायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच शिकवल्या जातात. तुम्ही मला बोलतात ना बऱ्याचदा, की "तू प्रिन्सला खूप चांगल्या सवयी लावल्यात, खूप चांगले संस्कार लावले ते." मला माहीत नाही ते चांगले आहेत की नाही. पण जे माझ्यासमोर तरी जे काही तो वागतो, ज्या गोष्टी सगळ्या आहेत, त्या खरंच खूप चांगल्या आहेत त्याच्या. म्हणजे मोठ्या व्यक्तींना काकू बोलायचं, काकी बोलायचं, मावशी बोलायचं, अंकल बोलायचं, काका बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टी तो इतकं छान हे करतो. किंवा असं छोट्या-छोट्या पण गोष्टी असतील, घरामध्ये पण मला कधी हेल्प करायची गरज म्हणजे नाही का, आधी तो मला करायचा नाही हेल्प. मग मी त्याला एकदा खूप ओरडली. म्हटलं, "मीच एकटीने काम करणार, मी एकटी सगळं करणार, तर मी तुझ्यासाठी काहीच नाही करणार. मी माझा एकटीचा स्वयंपाक बनवेल, तुला नाही काय बनवून देणार." मग तेव्हापासून तो मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो. आला की पहिले पसारा आवरणार, मग झाडू आणून देणार, मग मी झाडायला लागली की डस्टपॅड देणार. अजून लहान आहे, त्याला झाडायला येत नाही. झाडतो, पण कसं तरी झाडतो तो. मग मी झाडू वगैरे करत असेल तर तो दिवाबत्ती करणार. दिवाबत्ती करताना पण त्याला तेल ओतायला येत नाही. मग तो मला बोलला, "मम्मा ये ना, ये ना, मला तेल ओतून दे ना." मग मी त्याला तेल दिव्यात ओतून दिलं की मग तो दिवाबत्ती करणार. सगळ्या प्रेयर म्हणजे प्रार्थना वगैरे बोलणार, जे काही बोलायचे स्तोत्र वगैरे असतात ते बोलणार. अगरबत्ती पेटवायला येते त्याला काडीपेटीने व्यवस्थित. तो आधी लहानपणी शिकलाय. म्हणजे मी त्याला शिकवली ती गोष्ट. तशी मी असं रिस्क नव्हते घेत, कारण की लहान आहे अजून. मग कुठे भाजलं वगैरे हाताला तर म्हणून मी नको-नको वाटायचं. पण आता तो त्याच्या गोष्टी सगळ्या स्वतःच्या स्वतः. पण तो अंघोळ पण आठवड्यातून 2 दिवस स्वतःचे स्वतः करतो, बाकीचे दिवस मी घालते त्याला. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला शिकवायला लागतात. पण त्या जर त्याने ऐकल्या नाही, तर मारायला पण लागतं ना. मग याचा अर्थ मी लगेच वाईट झाली का? मला इतकी मज्जा आली ना ती कमेंट ऐकून. म्हटलं, "अरे यार, कोण काय विचार करतो, कोण काय विचार करतं ना खरंच." म्हणजे बघा, मी काही जगात एकटीच आई नाहीये. भरपूर आया आहेत. ती जी कोणी लेडी असेल त्यांनी मला कमेंट केली होती. त्यांनी सुद्धा त्यांच्या आईचा मार खाल्लेलाच असणार आहे ना. असा कोणता बेबी आहे, असं कोणतं आपण सगळे जनरेशन कुठे कोणी असू दे, कोण बिना आई-बाप म्हणजे आई-बापाचा मार खाल्ल्याशिवाय मोठं झालंय. मी तर माझ्या आईसोबत ना म्हणजे 6च वर्ष राहिली आहे. म्हणजे मी माझ्या वयाच्या 6व्या 6.5 वर्ष. पण मी म्हणजे अभ्यासावरून नाही मार खायची. म्हणजे अभ्यासावरून पण मार खाल्लाय. पण त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या बहिणीला सांभाळत नाही म्हणून मार खाल्लेला आहे, लहानपणी. आत्ता पण आमच्या गावातले सगळे म्हणतात, म्हणजे कारण की आमच्या तिघींमध्ये फक्त 2-2 वर्षाचा फरक आहे. आणि तरी मी जसं काही 3 वगैरे वर्षाची असेल, तर मी माझ्या 2 नंबरच्या बहिणीला सांभाळायची, प्रतीक्षाला सांभाळायची. उचलायला पण येत नव्हतं, तरी उचलून अशी काय माहिती कशी बाबा उचलायची, सगळे लोकं सांगतात अशी पार बळस अशी, असं कमरेवर तर वगैरे घालायला यायचं नाही ना, तरी पण अशी घ्यायची आणि अशी 5 मिनिटं जायचं, तिथं उभं राहायचं, परत तिथून उचलायचं, 5 मिनिटं पुढे जायचं, तिथं थांबायचं. म्हणजे असं मी माझ्या लहान बहिणींना सांभाळलेलं आहे. आणि जर 2 मिनिटं ते रडलं-बिडलं बाळ ना, म्हणजे ह्याच रडल्या-बिडल्या ना, तर काच रडल्या म्हणून इतकी मार खायची.
कमी 2 मिनिटं कुठे गेलीच म्हणून मी मार खायची. म्हणजे असं काही नाहीये. माझी मम्मी ते होते ना, तेव्हा पण मला कधी बालपण जास्त नाही मिळालं हे करायला. म्हणजे असं काही ते वाईट आहे, परत तुम्ही म्हणाल, "तू आता काय आई-वडिलांना पण वाईट करायला बसली का?" असं नाहीये. कारण की तेव्हा परिस्थिती सगळ्यांचीच वेगळी होती. म्हणजे म्हणजे आमची पण, घरातली वगैरे पण आणि एवढे 2-3 लेकरं, आई एकटी तरी किती सांभाळणार आहे ना. तर मग काय होतं सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा ज्या घरात पूर्वीच्या काळी जास्त मुलं असायचे, त्यावेळेस मोठा जो कोणी असेल ना, त्याला सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस करायला लागायचं. त्याचं बालपण असेल, त्याच्या हौस असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी असतील. प्रत्येक गोष्टीनंतर थोडं मोठं झाले, की मग स्टडी वगैरे करायला लागल्यावरती पण म्हणजे सगळ्या गोष्टींना त्यांना कॉम्प्रोमाईज थोडं-थोडं करायला लागलेलं आहे. मग कारण की का तर घरामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतं. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी उचलायला लागते. सगळ्या गोष्टी करायला लागतात. मग म्हणून त्यांना सॅक्रिफाईस करायला लागले. सेम तसंच काइंड ऑफ माझं पण काहीतरी होतं. या दोघींना सांभाळताना मी पण असा खूप मार खाल्लेला आहे. आमच्या गावातले लोकं असे म्हणतात, "तुझी आई काय तुला कमी नव्हती मारत, कुत्र्यासारखा मार खायची." खरंच मी खूप मार खाल्लेला आहे लहानपणी सुद्धा. आणि आता तर काय माझ्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्या, पण डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे मला लिटरली आठवतं माझी आई वगैरे होती ना, तर आम्ही ना हसू पण शकत नव्हतो. माझ्या आईला ना असं बोलायची, "आपण बाईची जात जरा नाजूक हसलं पाहिजे." आपण कसं लहानपणी ही हा, हा, हा अशा हसणार नाही का, काही जोक झाला का किंवा काय कळायचं एवढं तेव्हा, की एवढ्या कमी वयात हे सगळं असतं नाही का, असं काही कळत नव्हतं. मग ते हसणार ना, तर माझ्या आईला अजिबात आवडायचं नाही. ती आम्हाला हसू पण देत नव्हती कधी एवढं जोरात किंवा मग असं कोणाकडे जाऊन वगैरे देणं तर ती गोष्ट नाही. घरी आपल्या पाहुणे आले, तर आपल्याला कसं पाहुणे नाही का त्यावेळेस तर काय ₹5 ₹10 द्यायचे. ते सुद्धा कधी घेऊ देत नव्हती. नाही घ्यायचे असले पैसे. तसले ते संस्कार तिने आम्हाला कधीच दिले नाही माहिती का. म्हणजे इतक्या कमी वयात तिने आम्हाला बघा कसं डेव्हलप केलेलं आहे किंवा माझेच आई-वडील होते. आम्ही सगळे जेवायला बसलो ना, तर माझ्या पप्पांना ना सवय होती त्यावेळेला, की जेवणामध्ये रोज ना शेव माहिती आहे ना तुम्हाला शेव असते गावाकडे भेळ शेव. तर भेळ असायची, शेव असायची. पण ना ताटातली शेव संपल्यावरती, की आई मला किंवा आम्ही ना आमच्या मम्मीला अक्का बोलायचो, की "अक्का मला अजवून दे." असं म्हणायला सुद्धा भीती वाटायची. आणि तेव्हापासून ना ती म्हणजे आमच्या आईचं खूप धाक होता. म्हणजे मला तरी इंडिव्हिज्युअली होता. कारण की प्रतीक्षा पण ना थोडीशी जरा मोठी झाली. ती मामाकडे गेली. नेहा तर खूप छोटी होती. तिला काही कळत नव्हतं. पण मी इतका मार खाल्लेला आहे ना, 6, 6.5 वर्षाच्या काळापर्यंत मी प्रमाणाच्या बाहेर मार खाल्लेला आहे. म्हणजे मला ना इतकं भीती असायची ना प्रत्येक गोष्टीची. मी इतकी लहान होते माहिती आहे का त्यावेळेस. तरी पण की माझी आई कुठे बाहेर गेली, की तिने मला सांगून गेलेलं असायचं, मी येईपर्यंत झाडून घेतलेलं पाहिजे. मला ते झाडायला पण येत नव्हतं. तो झाडू पण असं झाडू मारलं तर खंदे दुखून जायचे. तरी पण मी ते झाडून घ्यायची, का तर आई आली तर मारेल म्हणून. आता तर काय आत्ताच्या आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. पण आणि अजून एक की म्हणजे आत्ताच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. पण त्यांना स्वतः डेव्हलप कारण की आजकाल दुनियेमध्ये काय चाललंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुली एकाचं बघतात, तसंच वागतात. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. यांच्याकडे ही गोष्ट किती छान आहे, त्यांच्याकडे ती गोष्ट असं तर काही प्रिन्स मला करत नाही. कारण की मी त्याला त्या सगळ्या गोष्टींची जाण करून दिली तुला लॅव्हिश लाईफ जगायचंय, एवढं तुला सगळं मिळणार नाही. पण ठीक आहे, आई जे कमवते त्याच्यातून तुझं सगळ्या गोष्टी जाऊन, आपल्या घरातलं खाणं-पिणं जाऊन जे उरण ते नक्कीच तुझ्यासाठी मी करणार आहे. पण तू म्हणशील मला आज हेच पाहिजे, तेच पाहिजे, ते काही पॉसिबल नाहीये. तू काही रडत-बिडत नाही हां, तू एकदा-दोनदा मागतो, मग बरं म्हणतो चल जाऊ दे. 2-3 ऑप्शन ठेवतो माझ्यासमोर. एक खूप कॉस्टली ठेवतो, त्याच्यापेक्षा मिडल आणि त्याच्यापेक्षा एकदम ₹5-10 च्या कॅटेगरीला येऊन पोहोचतो. मग मी ती ₹5-10 ची गोष्ट पण लगेच देत नाही. हां, हे मागितलंय ना तुला उद्या भेटेल. लगेच नाही. म्हणजे असं आहे सगळं. कधी-कधी प्रतीक्षाला निघाले ह्या गोष्टीचा राग येतो का? तुला एकतर पोरगा आहे, तुला काही तेवढं पण देता येत नाही का? हे नाही का? ते नाही का? पण मला माहिती आहे, उद्या ह्या लग्न करून जाणार आहे. ते त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे. शेवटी मी जर आता हे त्याचे छोटे-छोटे लाड पुरवले, तर ते उद्या मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचतील. म्हणून मला कितीही कोणी नाव ठेवले, तरी मला काय करायचं तेच करते. अजिबात प्रतीक्षाचं पण ऐकत नाही, नेहाचं पण ऐकत नाही. कुणाला तर कधी काही बोलत नाही. तो आपला बघत राहतो. मी नाही दिलं, त्याला वाटलं त्याला 2-4 दिवसांनी आठवण आली, की येता-येता घेऊन येतो तो. पण मी तरी असले काही हट्ट पुरवत नाही. आणि त्याच्यापेक्षा आता हे लहान आहे म्हणून त्यांच्या ह्या गोष्टी लहानपणी अशा राहणार आहे. जेव्हा ते मोठे होतील म्हणजे लिटरली मी सांगते मी प्रिन्सला एवढं सगळ्या गोष्टी करण्याचं ना एकच कारण आहे. मी जे आज आयुष्य जगते ना, उद्या ते कुठल्या मुलीने जगू नये. एकच माझी इच्छा आहे. कारण की मी माझ्या मुलाला जन्म दिलाय तर त्याला चांगलं शिकवायचं की वाईट शिकवायचं? कारण की आज मी माझ्या नवऱ्याला मी काय बोललीये, कसं बोललीये किंवा मी आज त्याच्यापासून काय त्रास सहन केलाय हे मला माहिती उद्या उद्याचं लाईफमध्ये जाऊन माझा मुलगा पण एका मुलीसोबत हेच आयुष्य जगणार असेल,
तर मी बोलेल त्याला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये आणि त्याचा सगळ्यात मेन म्हणजे बेस मी तयार केलेला होता. मग त्याच्यात हे बघितलं जाईल की मीच त्याला काही संस्कार दिलेले नाहीयेत चांगले. म्हणून एखाद्या मुलीवरती ती वेळ येतीये. आपला मुलगा कितीही लाडात वाढणारा असेल, तरी त्याला प्रत्येक गोष्टीची जाण करून देऊन तो लाडात कितीही वाढला तरी काही हरकत नाही. पण ती लाड करण्या अगोदर ती जाण पाहिजे, की हे कमवण्यासाठी किती कष्ट घेतलेले. माझा मुलगा आज पण मला विचारतो, मला प्रिन्स आज पण विचारतो, "मम्मा तुझी सॅलरी झाल्यावर मला इकडे घेऊन जाशील का? तुझी सॅलरी झाली का?" आता मी त्याला माझी सॅलरी कधीच झाली ॲक्चुअली, पण त्याला मी सांगितलेलं नाही माझी कारण की मी असं बोलत असते ना, "हां, चला बाबा सॅलरी झाली." पण ह्या महिन्यात मी काही बोललीच नाही. तर त्याला माहीतच नाही सॅलरी झाली नाहीये म्हणून. तर मला काय बोलत होता त्या दिवशी, की मला ब्लॅक शूज घ्यायचे म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये ना ब्लॅक शूज आहे. मी त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल प्रिंटच्या, की व्हाईट शूज वेअर केलेले त्यांनी. पण त्याला एका युनिफॉर्मवरती ब्लॅक घालायची, एका युनिफॉर्मवरती व्हाईट शूज घालायचे. तर मी दोन्ही पण युनिफॉर्मला त्याला ब्लॅकच शूज घालून देत होते. तर त्याला स्कूलमध्ये टीचर खूप दिवसापासून बोलत होत्या. सॉरी व्हाईटच शूज घालत होते. तर मला त्याच्या टीचर त्याला रोज बोलत होत्या, की "प्रिंस ये व्हाईट शूज नहीं पहन के आने का यूनिफॉर्म पे, ब्लॅक ही चाहिए, ब्लॅक ही चाहिए." मग त्या मला पण एकदा बोलल्या बरं का. पण मी प्रिन्सला नाही सांगितलं, की तुझ्या टीचरने माझ्यासोबत पण हे बोलल्या ते म्हणून. तर मग मी प्रिन्सला असंच नाही का, मी रोज विचारत राहते ना, की "प्रिन्शू काय रे, आज काय केलं स्कूलमध्ये? मग काय तुमची प्रेझेंटी झाली का? कुठले-कुठले लेक्चर झाले? कुठल्या लेक्चरला काय झालं?" मी असं नॉर्मली त्याला विचारत राहते, "कुठला तुझा फ्रेंड तुला काय बोलला? तुझे फ्रेंड्स सगळे बोलतात का?" वगैरे नाही का. तर तो मला काय बोलतो, की "मम्मा तुला एक सांगू का?" म्हटलं, "बोल ना." बोलतो, "मी म्हणजे तुला सांगत नाही, तू माझ्यासाठी आण, पण ना माझ्या स्कूलमध्ये ना माझ्या शीटवरती क्रॉस केलं." म्हटलं, "का बरं?" बोलतो, "कारण की मी ब्लॅक शूज नाही वेअर करत ना म्हणून." म्हटलं, "अरे मी तुझ्या टीचरला बोलली आहे ना." बोलतो, "हो बोलली का तू? मला वाटलं तू नाही बोलली टीचरसोबत." म्हटलं, "नाही बोलली बोलतो, "हो ना, पण जाऊ दे. मी सांगतो टीचरला, तुझी सॅलरी जेव्हा होईल ना, तेव्हा माझ्यासाठी ब्लॅक शूज घेऊन ये." म्हणजे लिटरली ना, असं बोलतो ना इतकं समजदारपणे कधी-कधी असं वाटतं ना यार, का इतका समजदार असेल हा? म्हणजे मला डायरेक्ट डोळ्यातच पाणी आलं त्या दिवशी. मग मी त्याला बोलली, "काही टेन्शन नको घेऊ. आता असं पण 2 दिवस ना तुझं पीटीचंच युनिफॉर्म वेअर करायचं. त्याला व्हाईटच शूज लागतात. पण तुला ना नंतर मी देते ब्लॅक शूज घेऊन." बोलतो, "पण तुझी सॅलरी झाली का?" म्हटलं, "नाही, पण ठीक आहे ना." मग "तू जाऊ दे मग. सॅलरी झाल्यावरती घे. एवढं पण काही नाही त्याच्यामध्ये. मॅम फक्त क्रॉस करतात. मला पनिश नाही करत अजून." म्हणजे इतकं, "हे अजून पनिश नाही करत तू. जाऊ शकतो, धकू शकतो आपले हे दिवस." असं बोलत होता मला. म्हणजे इतके किती छोटी गोष्ट आहे का मोठी आहे मला नाही माहिती. त्याच्या बोलण्यातून मला बस समजदारपणा वाटला किंवा ना कधी-कधी मला तो बोलतो, की "मम्मा फ्रुट्स वगैरे घ्यायला पाहिजे ना, फ्रुट्स पण खाल्ले पाहिजे ना." पण तुझी सॅलरी झाली का? सॅलरी झाली असेल तरच घे. किंवा मग मी भाजी वगैरे घेऊन आलं तर नेहाला सांगतो, "तू काहीच भाजी आणत नाही. माझी मम्मा सगळी भाजी वगैरे आणते. माझ्या मम्माची सॅलरी पण झालेली नाहीये." किंवा तिला बोलणार नाही का काही पण येऊन. म्हणजे असं इतकं सांगत राहतो, की त्याला इतक्या गोष्टी कळतात, की बाबा सॅलरी झाल्यावरतीच पैसे येणार आहे, तरच मम्माकडे पैसे अवेलेबल होणार आहे आणि तरच आपण सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. म्हणजे हा समजदारपणा पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मी त्याला ह्या मारून, हाणूनच शिकवल्या ते. म्हणजे प्रेमात पण शिकवले असं नाही. पण कधी-कधी त्याने हट्ट पण केलेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्या हट्टापायी मी त्याला मारलं पण आहे. आणि म्हणून तो आज इतका कमी तुम्ही मला सगळे म्हणतात ना, "प्रिन्सचं वय इतकं कमी आहे, पण वयाच्या मानाने तो किती समजदार आहे." ह्या सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामागे. त्याला सगळ्या गोष्टींचा खूप म्हणजे कळतात, अंदाज आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तुम्हाला ना अशा काही गोष्टी मी ना त्याच्यासोबतच एक दिवशी व्लॉग बनवेल ना, तर त्याला किती गोष्टी कळतात ना हे तुम्हाला कळेल त्यावेळेला. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर समजदार आहे तो. आणि मी तुम्हाला बोलली ना, की उद्या मी जे आयुष्य जगतीये, ज्या पद्धतीने जगले आधी, हे एका मुलीचं मला बघायचं नाहीये. तर म्हणून मी त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं डिसिप्लिन हे आत्ताच सांगितले, आत्ताच गोष्टी लावून दिले ते त्याला. उद्या जाऊन म्हणजे काय आहे ना, मी तुम्हाला बोलली ना, की बेसच हा आहे. आईवरती उद्या जाऊन संस्कारांची बोल किंवा कोणी संस्कार दाखवतं ना, त्यावेळेस आईवरती पहिलं बोट दाखवलं जातं. तर तेच संस्कार मी आता तिथे भले ते तुम्हाला वाईट वाटत असेल, मी त्याला मारते असं वाटत असेल, तर प्रत्येक आई मारतेच आहे. अर्थात नवीन काही नाहीये. आणि खूप जोरात मारते मी प्रिन्सला. प्रमाणाच्या बाहेर जोरात प्रमाणाच्या बाहेर जोरात मारते. ठीक आहे. तर असं वाईट काही नाहीये त्याच्यामध्ये. आईने ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. आणि जे नाही करत, तर आपण आज समाजामध्ये बघतोय, ते मुलं किती घाण-घाण काय-काय गोष्टी करतात, कुठल्या थरापर्यंत जातात, मुलींकडे कशा नजरेने बघतात. म्हणजे समाजामध्ये ना आज छोटी मुलगी पण जर सेक्युअर नाही आहेत ना, तर ह्या सगळ्या गोष्टी इथूनच स्टार्ट होतात. घरामधूनच स्टार्ट होतात.
आमचा प्रिन्स तर इतका रिस्पेक्ट करतो ना प्रत्येक मुलीची, तो त्याला एक मैत्रीण सुद्धा नाहीये. आणि जी मैत्रीण आहे ना तिला म्हणतो ती माझी बहीण आहे. म्हणजे त्याच्या क्लासमध्ये ना त्याच्या अगोदरच्या ज्युनियर सिनियरला जिथे तो होता ना तिथूनच एक मुलगी त्याच्या स्कूलमध्ये आता सध्या आहे. बाकीचे सगळे डिस्ट्रिब्यूट झाले. काही जास्त नव्हते मुलं, पण जे काही डिस्ट्रिब्यूट झाले त्यांच्या लोकेशन वाईज नुसार नाही का. तर रात्री पण तो लाईव्हला काय म्हणत होता, मला 3 बहिणी आहे. म्हणजे कोण माहिती आहे? माझ्या भावाची मुलगी लिशा, दुसरी राधिका माझ्या बहिणीची मुलगी आणि एक स्वरा पण आहे बरं का, पण ती लय मोठी म्हणून तो तिला असं त्याला असं फील होत नाही ती माझी बहीण आहे ना, तो तिला कुठे कॅल्क्युलेट करत नाही. आणि बोलतो तिसरी राशी. राशी जाधव म्हणून तिचं नाव आहे. ती त्याच्या अगोदरच्या स्कूलमध्ये होती. आता तो दुसऱ्या स्कूलमध्ये गेलाय तिकडे पण ती आहे. पण त्याला वाटतं ती माझी बहीण आहे, ती माझी फ्रेंड आहे नाही बोलत, ती माझी बहीण आहे बोलतो. तो खरंच तो सगळ्या लेडीजची खूप रिस्पेक्ट करतो. असं नाहीये, पण हे खरं तर सगळ्या घरातून शिकवल्या गेल्या पाहिजे गोष्टी. तो त्याच्या दोन्ही माऊ असेल, तो त्यांना काय बोलतो? शोनू बोलतो, एकीला दीपू बोलतो. तो त्यांना पण ना कधी असं माऊ यासारखं फील नाही करत तो. म्हणजे बाहेर जाऊन लोकांना सांगतो, "ह्या माझ्या मावश्या आहे." माऊ नाही सांगत हां. लोकांनी विचारलं ना, "ही तुझी कोण आहे? ती तुझी कोण आहे?" बोलतो, "ती माझी मावशी आहे." माऊ नाही सांगत. पण घरामध्ये तो अजून या दोघींना कधी मावशी नाही बोललेला किंवा माऊ पण रेअर केसमध्ये कधीतरी बोलतो. घरात कोणी पाहुणे वगैरे असेल ना, तर "अगं माऊ असं, अगं माऊ तसं." आणि एकटा असेल ना, "ए सोनू, ए दीपू" डायरेक्ट. म्हणजे तो असं खूप जवळ फील करतो या सगळ्यांना. प्रेमाने. प्रेमाने हां, एकदम लव्हिंग, केअरिंग जे असतं ना, हे सगळं असतं. कधी त्यांना असं नाही की ह्यांनी छोटे कपडे घातले, खूपच ऑड असतील ना ते, तरी सांगतो, "चांगलं नाही मम्मा ते, चांगलं नाही मावशी." म्हणजे माऊ ते. असं दीपूला तर कधी नाही, प्रतीक्षाचं तर वेगळं असतं. पण मला पण असेल ना, "मम्मा हे तुला छान नाही वाटत. हां, थोडंसं असं पाहिजे." "सोनू हे घालू नको तुला सांगितलं नाही नेहाला तर डायरेक्ट, "सोनू हे घालू नको सांगितलं ना तुला, चांगलं नाही दिसत ते." म्हणजे असं डायरेक्ट बोलतो. ऐकतो त्याचं. आणि तो त्याला चॉईस पण खूप चांगली आहे. म्हणजे आता त्याला बघून ना सगळ्या गोष्टी कळाल्या ते. कशावर काय, कसं कॉम्बिनेशन, सगळ्या गोष्टी, कुठले शूज, कुठली चप्पल, म्हणजे ह्या ड्रेस सेन्सवरती त्याने फ्लप घातली पाहिजे का शूज घातले पाहिजे का नॉर्मल चप्पल घातली पाहिजे, हे पण त्याला त्याच्याकडे आहे तशा सगळ्या गोष्टी, पण हे पण कळतं त्याला. इव्हन तो आम्हाला पण सांगतो, ह्याच्यावर हिलची वाली घाल, ट्रान्सपरंट हिल घाल, ठोकळा हिल, असं नाही का, आहे ना आमच्याकडे याची चप्पल, तू हीच घाल, हीच चांगली वाटते. म्हणजे असं सगळ्या गोष्टी. पण या सगळ्या गोष्टी ना घरातूनच शिकवल्या गेल्या पाहिजे. मला एक इंडिव्हिज्युअली सांगायचंय. तर हे सगळं असं नाही प्रेमाने सांगितल्याने पण होतं. आता आमचा थोडा हट्टी बाबू आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याला मारायलाच लागतं. तो भाग वेगळा आहे, त्याला जरा इग्नोर करा. पण आमच्या हट्टी बाबूला मारून, धोपटून, हाणून त्याच्या लाईफ टाईम लक्षात राहतात त्या गोष्टी. तर असं सगळं आहे. तर आजचा व्लॉग मला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या या व्हिडिओला आणि हाईप करायला कोणीच विसरू नका. लिटरली माझ्या ह्या गोष्टी लक्षात राहत नाही. मी इतकी गप्पा मारण्यात गुंग होते. कधी इकडच्या डायरेक्शनला, कधी तिकडच्या, कधी कुठं, कधी कुठं. तर मला पण लक्षात राहत नाही. तुम्हीच कशी लिंक लावता मला माहीत नाही. कारण की मी एकटी बोलते आणि मी 10, 15, 20 मिनिटं बोलताना ना, जेव्हा आपल्याला क्वेश्चन आन्सर कोणतरी करतात आपण प्रॉपरली आन्सर करू शकतो. पण जेव्हा एकटं बोलत असतो ना, त्यावेळेस थोडं भटकतो. तर ठीक आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले सबस्क्राईब जे करतात आता सध्या सगळे आपली फॅमिली किंवा नवीन सबस्क्रायबर्स असतील. थोडंसं फ्लो कमी झालाय कदाचित माझे व्हिडिओ टाकायची पद्धत चुकली आहे किंवा तुम्हाला आवडत नसेल काय, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आपल्या चॅनलला निदान 100K तरी कंप्लीट झाले पाहिजे. नंतरचे स्वप्न आपण नंतर बघूयात. निदान 100K तरी आपण लवकर कंप्लीट करू. ठीक आहे?